प्रकरण 8वे जागतिक महायुद्ध आणि भारत. विद्यार्थी मित्र हो, आपण 8वे प्रकरण पाहत आहोत. मागील तासाला आपण पहिले महायुद्ध हे 1914 ते 1918 या काळामध्ये लढले गेले. त्याचप्रमाणे दुसरे महायुद्ध 1939 ते 1945 या काळात लढले गेले. याची माहिती प्रामुख्याने आपण मागील पाठामध्ये पाहिली आहे. आज आपण या प्रकरणातील महायुद्धे आणि भारत हा भाग पाहणार आहोत. 1914 ते 1918 या काळात पहिले महायुद्ध झाले. मागील भागात आपण पहिल्या महायुद्धाची कारणे, महायुद्धाचे तात्कालिक कारण, ऑस्ट्रियन राजपुत्र आर्च ड्यूक फ्रान्सिस फर्डिनंड व त्याची पत्नी यांचा सर्बियातील एका मातेकरूने खून केला, यावरूनच पहिल्या महायुद्धाची सुरुवात झालेली दिसून येते. या महायुद्धात जर्मनी, ऑस्ट्रिया, तुर्कस्तान, बल्गेरिया ही अक्षराष्ट्रे, तर इंग्लंड, फ्रान्स, रशिया, इटली ही दोस्त राष्ट्रे अशी 2 गट महायुद्धामध्ये निर्माण झालेले होते. हे युद्ध 1914 ते 1918 या काळामध्ये लढले गेले. 1918 मध्ये दोस्त राष्ट्रांनी जर्मनीच्या आरमाराचा पराभव केला आणि व्हर्सायच्या तहाने प्रामुख्याने हे पहिले महायुद्ध संपलेले दिसून येते. आता 8.3 मधील आपण पहिले महायुद्ध आणि भारत हा मुद्दा पाहणार आहोत. पहिले महायुद्ध आणि भारत यामध्ये पहिल्या महायुद्धात इंग्लंडने आपली वसाहत भारताची इच्छा असो अगर नसो या युद्धामध्ये भारताला पहिल्या महायुद्धामध्ये सहभागी करून घेतले. भारताने इंग्लंडला त्यावेळेला म्हणजेच पहिल्या महायुद्धामध्ये पैसे, अन्नधान्य, कापड, यंत्रसामुग्री, मनुष्यबळ अशी मोठी मदत केली. 1919-20 अखेरपर्यंत भारतातील ब्रिटिश सरकारने म्हणजेच भारतावर राज्य करणारे ब्रिटिश कंपनी म्हणजेच ब्रिटिश सरकारने 19 अब्ज रुपये युद्धासाठी पहिल्या महायुद्धात मदत केली. पहिल्या महायुद्धामध्ये पराक्रम गाजवणाऱ्या 17 भारतीय सैनिकांना चांगल्या कार्याबद्दल व्हिक्टोरिया क्रॉस हे पदक देण्यात आले. या युद्धात भारताने इंग्लंडला मोठी मदत केलेली दिसून येते. आता भारताची मदत, भारताची या पहिल्या जागतिक महायुद्धामध्ये कशी मदत झाली? त्यामध्ये पहिल्या महायुद्धात भारताने इंग्लंडला सुमारे 19 अब्ज रुपये 1,40,000 ची युद्धसामुग्री दिली. यामध्ये म्हणजे या युद्धसामुग्रीमध्ये किंवा सर्व खर्च केला गेला त्यामध्ये दारुगोळा, अन्नधान्य, कापड, तंबाखू, रेल्वे व वाहतुकीची साधने या सर्वांचा समावेश आहे. 1918 अखेर 1,40,00,000 रुपयाची युद्धसामुग्री या युद्धामध्ये देण्यात आलेली होती. 11 लक्ष भारतीय लढले. या 11 लक्ष भारतीयांच्या मध्ये प्रामुख्याने आपल्याला दिसून येतं की इंग्लंडने भारताकडून पाठवलेले सैनिक कोणकोणत्या देशामध्ये किती पाठवलेले होते, तर फ्रान्समध्ये 1,38,608, पूर्व आफ्रिका 47,704, मोसोपोटामिया येथे 6,75,391, इजिप्तमध्ये 1,44,026, गॅलिपोनी येथे 4,950,
सोलोनिका येथे 9,931, एडन येथे 26,205 आणि इराणी आखातामध्ये 49,198 असे एकूण 10,96,013 म्हणजे जवळजवळ 11 लाख सैन्य पाठवलेले होते. या युद्धाने औद्योगिकीकरणास चालना मिळाली. लोखंड, पोलाद, कोळसा, खाण, मोटार उद्योगामध्ये वाढ झाली. त्यानंतर पहिल्या महायुद्धाचे भारतावर झालेले परिणाम. पहिल्या महायुद्धामध्ये युद्धाचे भारतावर झालेले कोणकोणते परिणाम आहेत? तर पहिला परिणाम आहे भारतीय व्यापारात 33 कोटी रुपयांची घट झाली. म्हणजे भारतामध्ये जो व्यापार होत होता त्यामध्ये 33 कोटी रुपयांची घट झाली. शेतीमालाला मंदी आली. आता शेतीमालाला मंदी येण्याचं कारण काय? तर शेतमालामध्ये अन्नधान्याचं जे उत्पादन होत होतं ते मोठ्या प्रमाणात परदेशामध्ये निर्यात केली जात होती आणि प्रामुख्यानं शेतकऱ्याला आपला माल विकण्याची संधी नव्हती. त्यामुळं शेतमालाला मंदी आली. तिसरा परिणाम आहे अन्नधान्याच्या निर्यातीमुळे भारतीयांची अन्नधान्याची गरज भागणे अवघड झाली. म्हणजेच निर्यात केलेल्या अन्नधान्यामुळे भारतीयांना भारतामध्ये अन्नधान्य कमी पडू लागलं. अन्नधान्याची गरज भागवणे त्यामुळे अवघड झाली. चौथा परिणाम आहे अन्नधान्याच्या किमती वाढल्या. त्याचप्रमाणे पाचवा परिणाम आहे औद्योगिक मालाच्या किमती वाढल्या, त्यामुळे महागाई वाढली. त्यानंतर आपण भारतीय सैन्य व युद्ध सामुग्रीबाबतच्या ज्या त्रुटी भारतीय सैनिकांच्याकडून राहिलेल्या होत्या याच्या संदर्भात आपण माहिती पाहूया. त्यामध्ये प्रामुख्यानं युद्धोपयोगी भारतीय सैन्य व युद्ध सामुग्रीबाबतच्या त्रुटीमध्ये युद्धोपयोगी सामुग्रीचे अपुरे राखीव साठे. भारत हे एक वसाहत राष्ट्र असल्यामुळं ब्रिटिशांच्या वर्चस्वाखाली त्यांना कार्य करावं लागत होतं. त्यामुळं लष्कर व्यवस्था किंवा लष्करी युद्धसामुग्रीचे जे साहित्य आहे ते अपुरे होते. म्हणजे अपुरे राखीव साठे होते. त्याचप्रमाणे अप्रगत यांत्रिक साधने, प्रगतिशील अशा स्वरूपाचे कोणतीही यांत्रिक साधने त्यामुळे भारताकडे नव्हती. तोफखाना, विमाने यांचा तुटवडा. तोफखाना आणि विमाने हे सुद्धा कमी प्रमाणात भारतीयांच्याकडे होती. त्याचप्रमाणे सैनिकांना अपुऱ्या वैद्यकीय सुविधा दिल्या जात होत्या. तसेच अन्य राष्ट्रापेक्षा कमी दर्जाची शस्त्रास्त्रे, म्हणजेच जे युरोपियन राष्ट्र होते त्यांनी जी शस्त्रास्त्रे बनवलेली होती ती आधुनिक पद्धतीची बनवलेली होती. परंतु या भारतीय सैन्यामध्ये इतर राष्ट्रापेक्षा कमी दर्जाची म्हणजेच अप्रगत अशा प्रकारची शस्त्रास्त्रे होती. त्यानंतर सैन्याच्या आधुनिकीकरणाकडे दुर्लक्ष, म्हणजे सैन्यांचं आधुनिकीकरण करणं, त्यांना प्रशिक्षण देणं, त्यांना सोयी देणं याकडे दुर्लक्ष झालेलं होतं. आणि शेवटी सैन्याचा शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाकडे दुर्लक्ष, म्हणजेच सैन्यांना जे प्रशिक्षण देणं आवश्यक होतं त्याकडे त्यांचं दुर्लक्ष झालेलं दिसून येतं. या भारतीय सैन्य आणि युद्ध सामुग्रीबाबतच्या त्रुटी होत्या. त्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी ब्रिटिशांनी एक समिती नेमली. या लष्करातील सुधारणांच्या संदर्भात म्हणजे जी समिती नेमली त्या समितीने लष्कराच्या सुधारण्याच्या संदर्भात काही सूचना कराव्यात अशा प्रकारचा विचार त्यामध्ये मांडण्यात आला. त्यानंतर मॉन्टेग्यू चेम्सफर्ड समिती, जी समिती प्रामुख्याने नेमण्यात आली ती समिती म्हणजेच मॉन्टेग्यू चेम्सफर्ड समिती. आता 1917 मध्ये गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय लॉर्ड चेम्सफर्ड व एडवर्ड सॅम्युअल मॉन्टेग्यू हा सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑफ इंडिया हे सेक्रेटरी म्हणून काम पाहत होता.
या दोघांची मिळून प्रामुख्याने एक समिती नेमण्यात आली. त्यानंतर भारतीय सैन्य व युद्ध सामग्रीतील त्रुटी दूर करण्यासाठी सरकारने जी समिती नेमली होती या समितीने भारतीयांना ब्रिटिश प्रशासनामध्ये म्हणजे ब्रिटिश राज्यकारभारात ज्या प्रशासकीय सोयी असतात त्यामध्ये, त्याचप्रमाणे लष्करी व्यवस्थेत कोणत्या सुधारणा देता येतील हे याबाबत अहवाल तयार केला आणि त्या अहवालामध्ये त्यांनी भारतीयांना काही आश्वासने दिली. म्हणजेच समितीने भारतीयांना दिलेली आश्वासने कोणकोणती होती, तर त्या आश्वासनामध्ये प्रामुख्याने पहिलं आश्वासन होतं सैन्यात जात, वंश, धर्म याचा विचार न करता हिंदी सैनिकांना अधिकार पदे आणि सैनिकातील पदे मिळतील. त्याचप्रमाणे सैन्यात योग्य प्रमाणात हिंदी सैनिकांची भरती करण्यात येईल. इंग्लंडमधील सँडहर्ट अकादमी जी सैनिकांच्यासाठी उघडण्यात आलेली होती, तशीच अकॅडमी भारतामध्ये सुद्धा सुरू करण्यात येईल आणि या अकॅडमीमध्ये प्रामुख्याने 10 जागा राखीव जागा हिंदी तरुणांच्यासाठी ठेवण्यात येतील. इंदोर येथील लष्करी महाविद्यालयातून सैनिकी शिक्षण घेतलेल्यांना किंग्ज कमिशन हे वेगळी पदवी देण्यात येईल. त्याचप्रमाणे अगोदरच्या सैन्य व्यवस्थेमध्ये घोडदळाचे प्रमाण जास्त होते, ते घोडदळाचे प्रमाण कमी करण्यात आले. त्याचप्रमाणे प्रादेशिक सेना अधिक सुसज्ज करण्यात येईल असे ठरले. म्हणजेच प्रत्येक प्रदेशामध्ये सुसज्ज अशा स्वरूपाची सेना निर्माण करण्यात येईल. भारतीय वायुसेनेचा पाया विस्तृत करण्यात महायुद्धाचा आपल्या भारताला मोठ्या प्रमाणात उपयोग झालेला दिसून येतो. हिंदी नौदलाने इराणच्या आखातामध्ये मोठ्या प्रमाणात कर्तृत्व गाजवलेले दिसून येते. लोकमान्य टिळकांनी महायुद्धात केसरी वृत्तपत्रातून लेख लिहून आणि स्वतःच्या भाषणातून वायुसेनेला आणि हिंदुस्थानच्या जागतिक राजकारणातील स्थानाला सर्वांनी महत्त्व द्यावे. त्याचप्रमाणे हिंदी लोकांना लष्करातील अधिकारपदे देताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव करू नये अशा प्रकारचे विचार मांडलेले होते. महायुद्धात ब्रिटिश सत्तेला युद्ध कार्यामध्ये मदत करण्यासंदर्भात टिळकांनी, गांधीजींनी आणि इतर कार्यकर्त्यांनी सुद्धा विधायक दृष्टी दाखवली. इंग्रज साम्राज्यशाहीने सुरू केलेल्या या युद्धात हिंदूंना सक्तीने ओढण्यात आली. म्हणजे हे युद्ध प्रामुख्यानं प्रत्यक्षात भारतीयांचा यामध्ये कोणताच स्वार्थ नव्हता किंवा भारतीय या ठिकाणी स्वतःहून या जागतिक महायुद्धामध्ये सामील झालेले नव्हते, परंतु केवळ इंग्रजांची वसाहत म्हणून वसाहत भारत होती. त्यामुळं इंग्रजांनी भारतीयांच्या मनात नसताना सुद्धा या जागतिक महायुद्धामध्ये भारतीयांचा सहभाग घेतलेला दिसून येतो. त्यामुळे पंडित नेहरूंनी इंदिरा गांधींना लिहिलेल्या पत्रात असे म्हटलेले आहे की प्रामुख्याने हे युद्ध हिंदुस्थानचे नव्हते, भारताचे भांडण ना जर्मनीशी होते ना तुर्कस्थानाशी. युद्धाबाबत भारताला मतच नव्हते, म्हणजे स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार नव्हता, कारण हिंदुस्थान त्यावेळेला गुलाम म्हणजेच पारतंत्र्यात होता. त्यानंतर कामागाटा मारू प्रकरण. आता हे कामागाटा मारू प्रकरण म्हणजे काय, तर यामध्ये प्रामुख्याने पहिल्या महायुद्धाच्या काळात भारतीय लोक अमेरिका आणि कॅनडा या भागामध्ये स्थलांतर करू लागले किंवा करण्याचे त्यांनी ठरवलेले होते. स्थलांतर करू लागले कॅनडातील, परंतु त्याच वेळेला कॅनडातील ब्रिटिश धार्जिण्या म्हणजे ब्रिटिशांना पाठिंबा देणारे
सरकार होते, ब्रिटिश धार्जिण्या सरकारने भारतीयांना कॅनडामध्ये प्रवेश बंदी केली, म्हणजे कॅनडामध्ये प्रवेश भारतीयांना मिळणार नाही अशा प्रकारचा आदेश काढला. बाबा गुरुदत्त सिंग यांच्या नेतृत्वाखाली कामागाटामारू नावाच्या जहाजातून गेलेल्या भारतीय गटाला कॅनडाने आपल्या बंदरामध्ये उतरून दिले नाही. तेच कामागाटामारू हे जहाज कॅनडाहून पुन्हा कोलकाता बंदराजवळील बजबज बंदरामध्ये पुन्हा आणण्यात आले. जहाजातील उतारूंनी आपल्या गावी जावे असा आदेश त्यावेळेला अधिकाऱ्यांनी दिला, परंतु लोकांनी तो आदेश मानला नाही. शेवटी त्या अधिकाऱ्यांना प्रामुख्यानं गोळीबार करावा लागला. या गोळीबारामध्ये 30 लोक ठार झाले. इंग्रजांच्या या निर्दयीपणामुळे देशामध्ये प्रचंड असंतोष, प्रक्षोभ निर्माण झाला. जर्मन हा देश राष्ट्रवादी विचारसरणीचा होता, परंतु जर्मनी आणि भारत यांचा राष्ट्रवादाचा विचार करता दोन्ही राष्ट्रांमध्ये मूलतः फरक असलेला दिसून येतो. जर्मन हा देश राष्ट्रवादी विचारसरणीचा होता, परंतु त्यामध्ये हिटलरची भूमिका साम्राज्यवादी विचारसरणीची होती. इतरांचे प्रदेश आपले राष्ट्र मोठे करणारा साम्राज्यवादी आणि विस्तारवादी दृष्टिकोन हा जर्मनीचा होता. तर भारतातील गुलामगिरी संपवून देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा राष्ट्रवाद भारतामध्ये होता. म्हणजे दोन्ही राष्ट्रवादामध्ये आपल्याला फरक असलेला दिसून येतो. त्यानंतर राष्ट्रवादाच्या संदर्भात दुसरा जो भाग आहे, अन्य देशावर आपली हुकुमशाही लादणारा राष्ट्रवाद हा जर्मनीचा होता. तर भारताचा विचार करता भारतातच नव्हे तर अन्य देशातही लोकशाही यावी या व्यापक ध्येयावर आधारलेला भारताचा राष्ट्रवाद होता. त्यानंतर राष्ट्रवादाच्या संदर्भात जर्मन राष्ट्रवाद हा वंशभेदावर आधारलेला होता. भारताचा राष्ट्रवाद हा समानता, बंधुता यावर आधारलेला होता. जर्मनीचा राष्ट्रवाद वंश श्रेष्ठत्वापायी हजारो ज्यू लोकांची कत्तल त्या काळामध्ये हिटलरने केलेली दिसून येते. तर भारतीय राष्ट्रवादाचा त्याच संदर्भात विचार केला तर सर्व जाती जमातीचे लोक एकत्र राहून एक दिलाने स्वातंत्र्य लढ्यामध्ये उतरले हे भारतीय राष्ट्रवादाचे वेगळे वैशिष्ट्य आहे. आजच्या भागात आपण महायुद्धे आणि भारत यातील पहिले महायुद्ध आणि भारत याविषयी माहिती पाहिली. पुढील भागामध्ये आपण दुसरे महायुद्ध आणि भारत व महायुद्धाचे भारतावर झालेले परिणाम पाहू.